जगाला वंदनीय असणाऱ्या महामानवाचा जन्म ज्या माऊलीच्या कुशीत झाला त्या माऊलीचे नाव म्हणजे माता भीमाई. बाबासाहेबांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल आपण खूप ऐकले असते, पण त्या संघर्षाची बीजे पेरणाऱ्या भीमाईंचा त्याग आजही दुर्लक्षित आहे. माता भीमाईचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे एका सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब कबीर पंथाचे अनुयायी होते, ज्यामुळे त्यांच्यावर लहानपणापासूनच समता आणि नैतिकतेचे संस्कार झाले. 1867च्या सुमारास त्यांचा विवाह रामजी सकपाळ यांच्याशी झाला. लग्नानंतर भीमाई रामजी बाबांसोबत मध्य प्रदेशातील महू येथे स्थायिक झाल्या. रामजी बाबा लष्करात सुभेदार होते. भीमाईंनी एकूण 14 अपत्यांना जन्म दिला. त्यापैकी फक्त 5 मुले जगली. भीमराव हे त्यांचे शेवटचे अपत्य. रामजी बाबा लष्करी शिस्तीचे होते, पण भीमाई मात्र मुलांसाठी मायेचा आधार होत्या. भीम लहान असताना खूप जिज्ञासू होते. जेव्हा कधी समाजात त्यांना अस्पृश्यतेचा सामना करावा लागे, तेव्हा भीमाई त्यांना जवळ घेऊन सांगत, बाळा, तू शिकून इतका मोठा हो की लोक तुला आदराने बघतील. रामजी बाबा निवृत्त झाल्यानंतर कुटुंब साताऱ्यात स्थायिक झाले. पगार कमी आणि मुलांची जबाबदारी जास्त. अशा वेळी भीमाईंनी घराचा गाडा अत्यंत काटकसरीने हाकला. अनेकदा स्वतः उपाशी राहून त्यांनी आपल्या मुलांचे पोट भरले. भीमराव जेव्हा शाळेतून घरी येत तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा पाहून भीमाईंचे मन हेलावत असे, पण त्या नेहमी त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन देत. माता भीमाईंचे आयुष्य फार मोठे नव्हते. सततचा संघर्ष आणि आजारपणामुळे 1896 मध्ये वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मरताना त्यांनी रामजी बाबांकडून एकच वचन घेतले होते, माझ्या भीमाला खूप शिकवा, त्याला साहेब बनवा. हेच ते वचन होते ज्याने पुढे आधुनिक भारताचा इतिहास बदलला. आईचे निधन झाले तरीही बाबासाहेबांच्या मनावर त्यांचे संस्कार कायम होते. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगी आपल्या आईच्या त्यागाची आठवण काढली आहे. त्यांच्या नावातील भीम हा शब्दसुद्धा त्यांच्या आई भीमाईच्या नावावरून आला आहे. माता भीमाईंचे आयुष्य खूप मोठे नव्हते, पण त्यांनी भीमरावांच्या मनात शिक्षणाचे बीज अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पेरले. स्वतः अर्धपोटी राहून त्यांनी आपल्या मुलाला माणूस म्हणून जगण्याची जिद्द दिली. भीमाईच्या कुशीत विसावला तो क्रांतीसूर्य, ज्याने उजळून टाकली कोटी कोटी गरिबांची दुनिया. 18 विश्व दारिद्र्य अन संकटाची ती रास, पण माऊलीच्या डोळ्यात होता एक वेगळाच विश्वास. कष्ट सोसले अतोनात तरी चेहऱ्यावर होती माया, त्यांच्याच पुण्याईने मिळाली आम्हास भीमाची छाया. कापडाच्या ठिगळांमागे लपवली आपली व्यथा, पण पुत्राला शिकवली स्वाभिमानाची नवी कथा. भीमा, तू शिक अन मोठा हो, हाच होता तो ध्यास, त्यांच्याच त्यागातून मिळाला गुलामीला वनवास. आज जयंती त्या थोर माऊलीची, त्या त्यागाच्या मूर्तीची, ज्यांनी पेरली बीजे महान अशा युगांतराची. कोटी कोटी प्रणाम माता भीमाईंच्या चरणी, जिच्या पोटी जन्मली संविधानाची सूर्यवाणी. सूर्यवाणी. जय भीम, जय भीमाई.